ग्रंथराज दासबोधाचे जन्मस्थळ अशी ही पावन शिवथर घळ. ही घळ समर्थ हृदय श्री शंकर श्रीकृष्ण देव धुळे यांनी इसवी सन 1930 मध्ये शोधून काढली. निघालो आहोत शिवथर घळाकडे. अतिशय वळणावळणाचा रस्ता, निसर्गाच्या सानिध्यात नटलेली सगळी सृष्टी आणि वर दिसत आहेत हे ढग आहेत, काश्मीरी ढग. आम्ही ढगांमधून चालतोय. खरंच हे वातावरण शरीराला आणि मनाला दोघांसाठी पण खूपच आल्हाददायक असं आहे. रस्त्याच्या दुतर्फा झाडी, रस्त्याच्या मध्ये छोटे छोटे धबधबे आणि जाताना पृथ्वमल्हारणी पाण्याचा घेतलेला आनंद. खूपच छान वाटत होतं सगळे. आता आम्ही जवळ आहोत. शिवथरघळ फक्त 6 किलोमीटर बाकी आहे. कधी एकदा आम्ही घळीपर्यंत पोचतोय असं झालंय आता. आणि आता शिवथरघळ आहे 3 किलोमीटरवर. लवकरच आम्ही पोचू. आणि आम्ही आता पोचलोय शिवथरघळ येथे. लवकरच मी सांगेल शिवथरघळ येथे काय आहे. अतिशय सुंदर अशी जागा आहे. पाण्याचा खळखळणारा आवाज, पक्ष्यांची चिवचिव. आम्ही पोचलोय. साधारण 25-30 पायऱ्या वर चढून आल्यानंतर प्रशस्त असा सभामंडप आहे. आणि मुलं आल्या आल्या बघतायत की वर खरंच काय आहे. आपण एवढं लांब प्रवास करून इथपर्यंत पोचलोय. बाजूलाच धबधब्याचा आवाज येतोय आणि काही त्यांनी पाट्या लावल्यात. ते पाट्या वाचण्यात मुलं मग्न आहेत. तिथून एक छोटासा रस्ता जातो. अरुंद रस्ता आहे. तो घळीपर्यंत पोचतो. त्यासाठी आम्ही आता निघालोय. बाजूलाच धबधब्याचा खूप छान असा आवाज येतोय आणि समोर अगदी अशी छोटीशी जागा आहे. म्हणजेच घळ म्हणजेच काय तर आपल्या भाषेत गुफा. याच गुफेत 10 वर्ष समर्थ रामदास स्वामी राहिले होते. आणि आता आम्ही त्या गुहेत, त्या घळीत प्रवेश केलाय. साधारण त्या घळाची उंची असेल 4 ते 4.5 फूट. मध्ये जाताना अगदी 5 फुटाच्या माणसाला पण वाकून जावं लागतंय. इतकी कमी उंची आहे त्याची. मध्ये लाईट्स, आत्ता सोलारचे छोटे छोटे लाईट्स लावलेले आहेत. पण त्यामध्ये जाताना वाकून जावं लागतंय. हवेचा पण शिरकाव फार होत नाही. इतकी अशी अरुंद घळ आहे. आणि इथेच रामदास स्वामींनी कल्याण स्वामीला दासबोध हा ग्रंथ सांगितला आणि कल्याण स्वामींनी तो लिहिलाय. हा आहे घळीच्या मंदिराचा प्रदक्षिणा मार्ग. इथून आम्ही आता प्रदक्षिणा घालतोय. अगदीच काहीही दिसत नाही. पूर्णतः अंधार आहे. ही जागा खूप दिवस माहीतही नव्हती लोकांना. 1930 साली समजलं की ही घळ होती म्हणून. आम्ही पण खूप दिवसापासून जाण्यासाठी आतुर होतो. पण ती वेळ आत्ता आली. हाच तो प्रदक्षिणा मार्ग आणि हीच ती जागा जिथे बसून त्यांनी ग्रंथ लिहिला. आणि हे छोटंसं मंदिर आहे जे आत्ता बांधलंय तिथल्या लोकांनी. आम्ही तिथे बसून थोडा वेळ साधना केली. दर्शन घेतलं. पाण्याचा आवाज आणि ती शांतता, खरंच खूपच अविस्मरणीय क्षण होते ते. जय जय रघुवीर समर्थ. रामदास स्वामींनी शिवथर घळाचे केलेले वर्णन. अशी सुंदर कविता आहे ही.